आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। पनवेल इथून नक्कीच हे हार्दिक शुभेच्छा देत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान पनवेल यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य आयोजनासाठी आणि खास करून या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो दिना सकाराम पाटील साहेबांसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। खूप खूप धन्यवाद। हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान पनवेल आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद सुभाष धुमाल। आणि सर्वांना सूचना असेल की तुमचा जो फॉर्मेट आहे एक गाव एक संघ, तुमचं काही राजकारण असेल ते भांडणं मिटवण्याची कमिटी नाही आहे। तुमचं राजकारण तेव्हा गेलं चुलीत ते तिकडे आहे, ते भांडणं मिटवा तिकडे काय एकमेकाला झोमाने काय झोमे उड्या माराय काय एकमेकावर, पण इथं भांडणं नको आहेत। ही स्पर्धा आहे फुकट। एकतर एक गाव एक संघ ही संकल्पना दिना पाटलांची आहे। तुम्हाला अजूनही सांगतो कुठली भांडण राजकीय चपला बाजूला ठेवून संघ तयार करा। आणि जास्तीत जास्त हे केलं तर मग तुमचा संघ बाद करण्यात येईल, नाईलाज असेल कमिटीचा। तुम्हाला एक सगळी संकल्पना एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला पाटला म्हणून ठेवला की फुकटची स्पर्धा आहे, 12 बाईक्स आहेत। म्हणजे एवढी मोठी स्पर्धा का एक बाईक एक सायकल पण ठेवायला लोक तयार होत नाहीत आणि 1 लाखाला 15-15 हजार वर्गणी घेतात। चला भिन्नार सामना पॉवर शेलर आणि आवाज भिनार टॉस जिंकला या ठिकाणी। आवाज भिनार पहिल्यांदा फिल्डिंग, पहिलं षटक तयार बॉलिंग मार्कवर। आणि हा यस पहिला अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग चौकार, नाही चांगलं फिल्डिंग आहे, प्रोटेक्शन आहे तिकडे। यस अतिशय चांगला तंत्रशुद्ध फटका गोलंदाज दशरथ पाटील सर। हा सामना आपण पाहतोय भिनार स्पोर्ट्स भिनार विपक्ष पॉवर शेलर या दोन संघामध्ये। भिनार स्पोर्ट्स भिनार नक्कीच भिनार स्पोर्ट्स भिनार आणि पॉवर शेलर अशी ही एक जबरदस्त बिग फाईट, कारण दोन्ही संघ या ठिकाणी बलाढ्य आहेत। राईट आर्म राहून दे विकेट, पहिले षटक आणि हा शॉट पे चेंडू वीरेंद्र सेवाग सका मला पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि अतिशय चांगली डिलिव्हरी या ठिकाणी रिलीज केली। संघाची धाव संख्या फक्त 1 वर। प्रणव भोईर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर भिनार। आणि हा यस पुन्हा मोठा फटका मारत आहे, परंतु चेंडू हवेमध्ये अशा या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल आणि अतिशय खराब फटका या ठिकाणी फलंदाज बाद होईल। संघाला बसेल पहिला हादरा धक्का। अतिशय डळमळी सुरुवात, खराब सुरुवात। धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। धक्का बसेल पहिल्या या ठिकाणी पॉवर शेलर संघाची पहिली विकेट नेस्तनाबूत। प्रणव भोईर यांचा चेंडू समजला नाही, एक मोठा फटका ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू राहिला हवेमध्ये बॅटच्या आणि वन डाऊन द फलंदाज। प्रत्येकाला सूचना असेल एक गाव एक संघ हा फॉर्मेट असेल, तुमचं काही पॉलिटिक्स असेल काही राजकारण असेल कृपया बाहेर ठेवा। हे तुमचे भांडणं सोडवायला काही कमिटी तुम्ही बांधील की नाही आहे प्लीज। वन डाऊन द फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज आकाश वारघडे पॉवर शेलर। आकाश वारगडे नवीन फलंदाज, प्रणव भोईर तयार। हो यस पुन्हा एकदा टायमिंग यस फ्लिक केला बघूया, जबरदस्त टायमिंग। चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर। येस येस इज लॉन्ग चेंडू गेलाय स्क्वेलिंग आणि लॉंगलिंग यांच्यामधून। अतिशय चांगला दमदार स्ट्रोक। संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी 5 वर। 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट बाद 5। जबरदस्त टायमिंग स्वीप केला चेंडूला या ठिकाणी, पॅडल स्वीप ज्याला म्हणतात झाडू शॉट। फाइव फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आकाश गारगडे आल्या बघूया या ठिकाणी एक तंत्रशुद्ध फटका वसूल केला या ठिकाणी। संघाची धाव संख्या 5 वर। बॉलिंग मार्क होता या प्रणव भोईर संघाचा पहिलं षटक प्रगती पदावर। एकीकडे असेल भिनार स्पोर्ट्स भिनार आणि त्यांना 2 हात करता या ठिकाणी। ओ यस आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त मारा, अचूक टप्पा या ठिकाणी। बॉलिंग मार्कवर प्रणव भोईर संघाची धाव संख्या फक्त 5। आकाश वारघडे अरे हा यस पुन्हा चांगला टायमिंग, चेंडू जाईल डिफेन्स को बॉलला 4 धावांचा यस। संपूर्ण परिसर मोकाट आहे, कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही। 4 धावा वसूल केल्या या ठिकाणी आकाश वारगडे आणि संघाची धाव संख्या ठेवली 9 वर। लगातार
आलेल्या 2 चौकार. संघाची धावसंख्या राईट आर्म ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या 9 वर. पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडू आणि धावसंख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. असं बॉलिंग अनालिसिस गोलंदाजी पृथक्करण बॉलिंग विश्लेषण फ्रॉम प्रणव भोईर संघाचा पहिला गोलंदाज आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्ग तयार. बिनार संघाचा जयेश वखारे. अतिशय दमदार आयोजन. चांगली संकल्पना. 12 बाईकनिशी ही स्पर्धा. तमाम महाराष्ट्रातील नामवंत संघ या ठिकाणी रायगड असेल, ठाणे असेल, डहाणू असेल, पालघर जिल्हा असेल, एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा. ग्रामीण आणि शहरी. बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट महोदय विकेट. पहिला चेंडू. चांगला चेंडू. तितक्या सभाने चेंडू गेला. या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 10 वर. दुहेरी आकडा पार करतोय. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मोठा फटका मारायचा पण चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही. या ठिकाणी सुभाष धुमाल. दुपारचं सत्र आहे त्यामुळे पाहुण्यांची वर्दळ कमी आहे. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू झाला ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पाहुण्याचे भाऊ गर्दी कमी आहे. दुपारची सत्र आहे. दुपारची वेळ आहे. डिपेश कव्हर पॉइंट. डिप एक्स्ट्रा कव्हर. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदार. आगामी चेंडू तयार. लेफ्ट महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. अप्रतिम प्लेयर. जबरदस्त टायमिंग. 4 धावांसाठी चेंडू गेला. डिबेश पॉइंटला फरार झाला. अफलातून भटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशंट ड्राइव्ह टू द पॉइंट रिजन. दॅट शुड बी 4 रन. संघाचा टोटल स्कोर झाले 15 वर. 15. प्रॉपर टायमिंग. तंत्रशुद्ध भटका. शाश्वत सनातन. दात होट खाऊन पटका मारले बघा. नाही का. दातावर दात. मानकोळी संघ मात्र काही मला 2 वेळा पराभूत दिसला. हो यस स्वीप केला बघा. जबरदस्त टायमिंग. तितक्या सफाईने अफलातून फिल्डिंग. या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. आणि हा देखील चौका झाला असता. संघाची धाव संख्या 16. 1 बाद 16 वर. आकाश डब्ल्यू म्हणजे आकाश वारगडे इज बॅटिंग 9 आफ्टर 4 डिलिव्हरीज. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डब्ल्यूचे बरेच अर्थ होतात रे. वाइंड वेल्थ आणि वाईफ म्हणजे सगळ्यात तिन्ही वाईट गोष्टी आहेत ना. सुभाष धुमाल कुठे गेले. धुमाल 16 फॉर 1. मिस्टर वखारे नखारे. चला स्पीडअप करा प्लीज. इथं टाइम आहे तुमच्या आमच्याकडं. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू जाईल डीट मिड विकेटला. जमवून उडी मारून अचूक फिल्डिंग. मिळेल फक्त एक धाव. 17 इज द स्कोर आफ्टर 2 ओव्हर्स. म्हणजे 8.5 धावांचा स्किन आहे. 12 चेंडू 17 धावा 1 बळी असं. 8.5 धावांचं प्रति षटकामागं धावगती. इक्वेशन टार्गेट अस्किंग रन रेट. 12 चेंडूमध्ये 17 धावा. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. पुढील मॅच असेल ती एकता सारंगाव विरुद्ध विलासमती रानाल या 2 टीममध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. आणि सर्व टीमला एक सूचना आहे की टी शर्ट आमच्या कमिटीकडून दिले जातात. मात्र तुमची जी ट्रॅक आहे ट्रॅक तुमची ब्लॅक कलरची असणं फार गरजेची बाब आहे. लक्षात घ्या मित्रांनो. कारण एक मॅचसाठी तुम्हाला एक संधी दिलेली. कारण दोन्ही टीममध्ये बघितलं आपण की ट्रॅक सेम दिसत नाही आहे.
तर लक्षात असू द्या, सूचित केलं जाते तुम्हाला की नेक्स्ट मॅचसाठी तुमची जी ट्रॅक आहे ती ब्लॅक कलरची असणं बंधनकारक असेल, नाही तर त्या खेळाडूला खेळून दिलं जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी ब्लॅक कलरची ट्रॅक तुम्ही परिधान करायची नेक्स्ट मॅच पासून. आणि या ठिकाणी एक ब्लॅक पॅन्टचा फायदा काय माहीत आहे, पॅन्टमध्ये तरी लगवे केले तरी दिसत नाही लांबून, बरोबर की नाही, काय दिसत नाही, पाणी टाका काही अंगावर काही दिसत नाही, म्हणून ब्लॅक पॅन्टचा हा फायदा आहे. चला गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रगतीवर बॉलिंग मार्क होता यार आपल्या ठेवणीतलं पटोडीतलं वैयक्तिक पहिले 17 राईट आर्म होता विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा एका लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट गेली वरून, चेंडू गेला खालून आणि असेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोलंदाज या ठिकाणी प्रेम भोईर. भिनार स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज या ठिकाणी अतिशय चांगली आहे, प्रेम भोईर. पॉवर शेलार आणि दोन्ही संघ वाटते बंटी ट्रॉफीमध्ये होते ना रे. हो यस, पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं टायमिंग, चेंडू असेल हवेमध्ये आणि एक अप्रतिम झेल जमिनी लगत आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक बसेल. दुसऱ्या विकेटची गोष्टी काशी लोचा. द्वितीय विकेट निस्त नामो हराम. दुसऱ्या विकेटचा काढता पाय, दुसरी विकेट पाय उतार. धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय कमी धावसंख्या या ठिकाणी. भिनार संघाची सध्या तरी या सामन्यावर संपूर्णपणे पकड. कॅच घेतला त्या ठिकाणी कोण होता रे बाबा, दिनेश भोईर गोळवी. अच्छा दिनेश गोळवी. आणि नवीन फलंदाज टू डाऊनचा फलंदाज ललित गुंदळकर. कोणता अशी मोठी मन एक जर सांगा, समजा एखादा बोबडा कॉमेंट बसला तर नावच येणार नाही, त्याला दिवसभर बाबा करणार. नवीन बैटर संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ 2/17 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सद्यस्थिती बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदार या ठिकाणी. भिनार विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम या ठिकाणी बलाढ्य संघ पॉवर शेलार. या शुभा धुमाल. अरे बाबा ते त्यांचे सगळे आहेत, त्यांनी त्यांचा हक्का आहे व्यासपीठ, ते कुठे मुक्तपणे संचार करू शकतात. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा. पुन्हा चेंडू हवेमध्ये हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 बळी. संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी दानादान यातायात वाताहत. प्रतिस्पर्धी संघा उडेला बोज वारा पज्जा. 17 3 17 3. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी विलासमुदी राणाल टीम कॅप्टन उपस्थित आहेत. एकता सारंगाव टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. या दोन टीममध्ये मॅच असेल. पुढील मॅचसाठी टॉस केला जाईल. आणि एक लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी सर्व टीमने की तुम्हाला टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर्स केले जाते, मात्र तुमची जी ट्रॅक आहे ती ट्रॅक ब्लॅक कलरची असणं बंधनकारक असल्याची नोंद घ्यायची आहे. यस, ब्लॅक ही तुमची ही काळ्या रंगाची असावी. विजय धामापूरकर नवीन फलंदाज. लंबा चौड़ा नाम है, लंबा चौड़ा. राइट आर्म हो द विकेट. हो 6 रन्स. पॅरलल षटकार बघूया. फ्लॅट 6. जबरदस्त टायमिंग लॉंगॉनच्या डोक्यावरून अप्रतिम फटका बघूया. जबरदस्त टायमिंग उडी मारली होती, परंतु कुठल्याही प्रकारचं यश आहे असफल ठरलाय. आणि मिळते 4 धावा. उपयुक्त फटका. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 23. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगलं टायमिंग. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग या ठिकाणी. चेंडू असेल हवेमध्ये, परंतु या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होईल. बघूया पहिला मारला फटका, नंतर दिला झटका. छोटा तीर घाव करे गंभीर. फलंदाज चौथी विकेट जाईल या ठिकाणी. तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. कॅच कोण घेतलं रे बा? प्रणय भोईर.
आणि नवीन फलंदाज विशाल जाधव आणि षटक क्रमांक 3 प्रगती पदार्थ बॉल बघा लास्ट डिलिव्हरी लेफ्ट बघूया चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये विकेट तब्बल घेतल्या 3 चांगली गोलंदाजी चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा केला त्याच्यानंतर विलास स्मृती राहणार सगळं दस्तऐवज आहे यांच्याकडं लास्ट डिलिव्हरी अरे हा यस पुन्हा एकदा कॉट बिहाइंड ओ व्हॉट अ डिलिव्हरी जबरदस्त मारा जबरदस्त आउट स्विंगर आणि फलंदाज चकला या ठिकाणी अप्रतिम झेल स्टँडच्या पाठीमाग बिहाइंड द विकेट आणि या षटकात जवळजवळ तब्बल विकेट घेतले या ठिकाणी 4 काय गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाचं कंबरड मोडले या ठिकाणी त्यांच्या दिला बगरावर पाय 23 5 बाद 23 23 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स राहिले शेवटचं षटक स्लॉग ओव्हर कपिलेश घरत चला कपिलेश घरदारी नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 प्रगती आपल्या ठेवणीतलं कोट्यातलं पडतलं शेवटचं षटक धावसंख्या या ठिकाणी 5 बाद 23 भिनार संघाचा शेवटचा गोलंदाज कोण आहे रे बाबा रोहन भोईर भिनाला सगळे भोईर आहेत नाही वकारे फक्त एक आहे चुकून माकून आले तो 23 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट कपिलेश रोहन भोईर तयार पहिला चेंडू तयार शेवटचं षटक प्रगती पदार 5 बाद 23 या षटकामध्ये कमीत 5 ते 15 धावा यायला पाहिजे राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा चेंडू चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू झाला मिडॉनला पुन्हा चांगलं फिल्डिंग तितक्या सफाईनं अफलातून रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी जबरदस्त ताळमेल ताळेबंद संघाची धावसंख्या 25 पाव शतक 5 बाद 25 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आणि हा पुन्हा एकदा खोदून काढला या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच फटका चेंडू लॉंगॉनला मिळतील आणखीन 2 धावेचा बेनिफिट चांगलं रनिंग बिनिफिट जोरदार अपेल यस धावचीच आणि फलंदाज या ठिकाणी म्हणते रेफर टू टेक्नॉलॉजी टीम बघूया या ठिकाणी तांत्रिक विभाग सध्या तरी धावसंख्या 26 आहे बघूया दुसऱ्या धावेसाठी अजूनही काही निर्णय झालेला नाही डिसिजन स्टील पेंडिंग चला बॅट्समन इज आउट कारण त्याच्या हवेत पॉपिंगच्या थोडीशी जराशी मामूली बॅट बाहेर होती त्याच्यामुळे हा भिनारच्या बाजूने रिसिंग गेला बघा आणि 6वा धक्का बसला या ठिकाणी 6 बाद 25 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट 26 मग इथं 25 दिसतंय दुसऱ्याला 26
चला येणारा फलंदाज नवीन बॅटर 6/26 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट जयेश जोशी जे जे. तुमच्या काय ज्या सूचना आहेत बघूया. तुम्हाला अनिवार्य असेल ब्लॅक पॅन्ट ही अनिवार्य असेल. एक गाव एक संघ ही संकल्पना हा जो फॉर्मॅट आहे तुमच्यासाठी. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अफलातून डिलिव्हरी या ठिकाणी. आणि पंचांचा लेग बायचा इशारा डिक्लेअर दॅट इट शुड बी लेग बाय. संघाची धाव संख्या या ठिकाणी 27-27 आणि बॉल अजून बाकी आहे त्या ठिकाणी. चला स्पीडअप करा प्लीज. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू आम्ही म्हणतो हा नो मॅन्स लँड मध्ये जाईल. चांगला फटका उपयुक्त स्ट्रोक मिळतील. 2 धावेचा बेनिफिट. संघाची धाव संख्या या ठिकाणी 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6/29 2 धावेचा बेनिफिट. धाव संख्या या ठिकाणी वृद्धिंगत होईल. धाव संख्या सरकली. धाव संख्या रुंदावली. धावांची कक्षा. धाव संख्या 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6/29 उर्वरित फक्त राहिले बॉल 2 बॉल्स टू गो इन दी फोर्थ ओव्हर. दमदार क्रिकेट दमदार स्पर्धा या ठिकाणी. 29 फॉर 6. रोहन भोईर शेवटचा गोलंदाज. अतिशय दमदार क्रिकेट चांगली स्पर्धा या ठिकाणी. राईट ऑफ राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा ऑनसाईडला चांगला फटका चेंडू मिड विकेट क्वेलिक यांच्यामधून पुन्हा चांगलं फिल्डिंग. हो वॉट अ बॉकट जबरदस्त थ्रो अफलातून गॅदर केल्या बघा. जिथे 2 धावा तिथे 1 धावामध्ये कन्वर्ट केली. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 29 किती रे धाव संख्या 30. आणि राहिला एनमेन शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम रोहन भोईर. धाव संख्या 30 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. तर या ठिकाणी भिलार गावचं एक बघूया कौतुक करायला पाहिजे का दोन्ही संघ या ठिकाणी जय बजरंगने आवाज भिलार म्हणजे अशी एक टीम केलंय. धन्यवाद देतो या ठिकाणी. म्हणजे असा आदर्श तुम्ही घ्याला इतर गावाने की जे भिलारच्या 2 टीम आहेत पण एकत्र आलेले आहेत बघा. एक गाव एक संघ हा फॉर्मेट या स्पर्धेमध्ये आहे. हॅलो चला आपण टॉसकडे वळणार आहोत. तर मी विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे. धन्यवाद. पुढच्या सत्रासाठी मिस्टर सुभाष धुमाल या तुम्ही चढा आम्ही उतरतो. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. स्वर्गीय संतोष स्मृती टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. आणि मी विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर बसलेले माणिसर सकारामजी माळीसाहेब जे उद्योजक आहेत सुधाकरजी माळीसाहेब ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने आपण बघतोय स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती आणि दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे रानाल टीम कॅप्टन कॉल करतील. महेंद्रदादा कॉल आहे आणि महेंद्रदादाच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला विनंती असेल मान्यवरांनी की आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर हा 4 षटकाचा सामना आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंगचा जो तुमचा निर्णय आहे याचं मागचं तुमचं काय गेम प्लॅनिंग आहे? गेम प्लॅनिंग तर काहीच नाही. समोरची टीम पण चांगली आहे. बॅटिंग लाईनअप चांगला आहे त्यांचा. त्यामुळे कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि ते रोखण्यासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील? गोलंदाज तर फिक्स नाही कारण की परिस्थितीनुसार चेंज पण होतील. त्याच्यामुळे ट्राय करू आम्ही.
आणि हे जे आयोजन आपण बघतोय की एक भव्य स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक्स, त्यानंतर आपण बघितलं 9 रेफ्रिजरेटर आहेत आणि इतर आणखीन भरपूर पारितोषिकं आहेत. मात्र ही जी स्पर्धा आहे फ्री एंट्री स्पर्धा आहे आणि याचं पूर्ण श्रेय जे जाते माननीय श्री दीना पाटील साहेब यांना. तर या स्पर्धेबद्दल काय तुमचा विचार आहे? स्पर्धेबद्दल तर हेच बोलायचं आहे की असं आयोजन कोणीच करू शकत नाही. आणि अपेक्षा करू एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. टॉस हारलेला आहे एकता सारगाव टीम कॅप्टन. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही देखील क्षेत्र जिंकले. मात्र आता मना विरुद्ध आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि या विकेटवर रन्स होतील तर काय वाटते की किती रन झाले पाहिजे? समोरची टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे. 40 ते 50 रन झाल्या पाहिजेत तरी मॅच खेळायला मजा येईल. आणि कोणते बॅटर आहेत तुमच्या टीममध्ये ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा की 40 ते 50 रन मारण्यामध्ये ते आपल्याला साथ देतील? जय विशाल आहे, तेजस यांच्याकडून खूप चांगली अपेक्षा आहे की चांगलं खेळावं. आणि ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंगसाठी याल त्यावेळेस कुठले ते समोरच्या टीमचे म्हणजे राहणार टीमचे बॅटर आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न कराल? त्यांचे सगळेच चांगले आहेत आणि त्यांना सर्वांनाच बाद करण्याचा प्रयत्न करू. जे चषक आपण बघतो स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 जे आयोजन आहे या आयोजनबद्दल काय म्हणाल तुम्ही? दादांची स्पर्धा ही दरवर्षीप्रमाणे चांगलीच असते आणि या वर्षीप्रमाणे काही वेगळंच केलंय आणि ही स्पर्धा कोणी अशी करणार नाही असं तरी वाटतं मला. अपेक्षा करू की एक टफ फाईट मॅच मला पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच. आणि दोन्ही टीमला ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. विलासमती राहणार ऑल द बेस्ट सारंगाव टीम. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. विलासमती राहणार टीम won the toss and elected to ball first. Back to the commentary box. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर. आजच्या दिवसामधील 6वा सामना आपण पॉवर शेल्लर विपक्ष भिनासपूर भिनार या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना पॉवर शेल्लर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर 10 झळकले. त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान इथे मध्ये भिनासपूर भिनार संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. हे मैदानाचं दृश्य आपण पाहतोय. लक्षात घ्या येणारे सर्व टीम ज्या टीम खेळतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून ज्या टीम लाईव्ह कव्हरेज पाहतात, तुम्ही जर येत असाल खेळण्यासाठी या स्पर्धेसाठी तर प्रत्येक टीमला एक सूचित केलं जाते की तुमची जी ट्रॅक आहे ती ट्रॅक ब्लॅक कलरची असणं बंधनकारक असेल याची नोंद घ्यायची आहे. टी शर्ट्स आमच्या कमिटीकडून स्पॉन्सर्स केल्या जातात, मात्र तुमची ट्रॅक जी आहे ती ट्रॅक ब्लॅक कलरची असणं बंधनकारक असेल याची नोंद घ्यायची आहे. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला एकता सारंगाव विपक्ष विलासमती राहणार या दोन संघामध्ये. नुकतेच नाणेफेक संपन्न झालेले एकता सारंगाव विपक्ष विलासमती राहणार आणि त्यामध्ये टॉस जिंकले राहणार संघाने चिराग माल यांनी प्रथम सत्रिक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे एकता सारंगाव संघाला. मात्र सुरू असलेला सामना आपण पाहतोय सेलार विपक्ष भिनार या दोन संघामध्ये. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. दुपारचे 17 आणि दुपारचे 17 नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या 17 नंतरचा सामना एकूण आजच्या दिवसामधील 6वा सामना आणि रेग्युलर फॉर्मॅट मधील हा 3रा सामना आपण पाहतोय पॉवर शेल्लर विरुद्ध भिनासपूर भिनार या दोन संघामध्ये. नक्कीच भिनार गावचा सर्व संघाने आदर्श घेण्यासारखं आहे, कारण भिनार गावचे खरे तर 2 संघ इथे आपल्याला पाहायला मिळाले होते. जबरदस्त भिनार आणि आवाज भिनार. मात्र त्या दोन्ही संघांनी नक्कीच एक निर्णय घेतला की दोन्ही संघ नक्कीच भिनासपूर भिनार या गावाच्या नावाने खेळतील आणि त्यांनी एक आदर्श इथे ठेवला गेला आणि इतर संघांना नक्कीच इतर गावांना त्यांचा आदर्श घेण्यासारखं आहे. हे व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता. व्यापीठावर मान्यवर उपस्थित आहेत. तर बोलूया आपण सामन्याकडे. या सामना सुरू होतोय, या सेकंड इनिंगला सुरुवात होते. 32 धावांचं लक्ष्य आहे आणि 32 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भिनार संघाकडून प्रणव भुईर आणि दिनेश गुलवी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज विजय. विजय धामापोटकर हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय या पहिल्या निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज विजय पाहायला मिळतोय.
पहिले षटक मार्गस्थ विजय धामापूरकर फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय या सीमा पार वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन म्हणा नेतृत्वक चौकार. चौकारीने स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रणव भोईर आणि चौकारीने अकाउंट ओपन होते भिनास्फोट भिनार या संघाचं. अतिशय सुरेख चौकार पाहायला मिळतोय आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर वाईट यॉर्कर चेंडू गॅप हेडलं होतं आणि ज्याप्रमाणे सुईमधून जागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्रक्षेत्र मधून चेंडू पाहायला मिळत 4 धावांसाठी चौकार. चौकारीने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अव्वल त्या धावेचं देखील अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या सिंगल पुरुषांकडे आपल्याकडे 5 धावा. ग्रामीण पूल मधील सामना आपण पॉवर शेलर विपक्ष भिनार या दोन संघामध्ये. आदित्य ठाकरे चषकामध्ये भिनार संघाकडून हेमन हरड या चषकामध्ये दापोडे मैदानावर मालिकावर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आकर्षक बाईक त्यांनी पटकावली होती. आज भिनार संघाकडून तो खेळताना पाहायला मिळत नाही. दरम्यान पंचांचा पुन्हा एकदा वाईट इशारा होता. अव्वल धाव वाईट चुरपाने धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल वाढते. धावपलीकडे 6 धावा. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट फटका चेंडू निघून जाईल. 1 बॉल सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून हा झन्नाटेचा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी करताना आपण बघतोय प्रणव भोईर सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. बीसीबोर्ड फॉर्मेट मधून मॅगी 11 संघाकडून नक्कीच प्रतिनिधित्व करताना आपण या खेळाडूला पाहतोय. छोटा बम बडा धमाका. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करीत 10 धावा. 32 या लक्ष्याचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग भिनार संघाकडून केला जातोय. पहिले षटक मार्गस्थ आणि पहिले षटक थोडंसं महागडं देखील पाहायला मिळते विजय धामापूरकरचं. कंट्रोल फटका पाहायला मिळत आहे मेडिकल क्षेत्रामध्ये आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. चौकारची तिकडी पूर्ण करताना चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय प्रणव भोईर फलंदाज. धावसंख्या 14 पोहोचते. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पेश करताना आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. आखू टप्प्याचा चेंडू होता. फोर्सिंग स्ट्रोक फुलचा फटका पाहायला मिळतोय आणि गॅप मोठं होतं खरं तर त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक नव्हता आणि गॅप मधून हा चौकार पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये चौकार 3 पाहायला मिळत आहेत. चौकारांची भाषा सध्या बोलताना आपण बघतोय प्रणव भोईरा चौकारामध्ये डील करताना प्रणव भोईरा फलंदाज. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. या चेंडून वापसी तर गेली होती गोलंदाजाने मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 15 वर. इथे मात्र हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय या मात्र क्षेत्रक्षक आहे वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. दिनेश गुलवी देखील एका धावाने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या भिनार संघाची पोहोचते ती 16 वर. निम्मा पल्ला गाठलेला आणि ती अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 16 धावा झालेल्या आहेत आणि 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या भिनार संघ आपल्याला पाहिलं ही नक्कीच चौकारांचे हॅट्रिक दाखवली जाते प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार जे लगावले गेले होते प्रणव भोईरच्या बॅटमधून ते चौकार इथे दाखवले गेले होते. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी
आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 20 चोवीसचे दिमागदार आयोजन. या स्पर्धेचा सगळा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामधील 6वा सामना सध्या पाहायला मिळतोय भिनार विपक्ष सेलार या दोन संघामध्ये. मिष्टी गोलंदाज आकाश वारगडे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मरता क्या न करता कारण पहिली षटक मागणं ठरलेलं आहे. 16 धावा खर्च केले आहेत गोलंदाज विजय याने आणि आता मात्र आकाश याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे संघनायक सचिन भोईर याने. इथून वापसी करेल का पाहावं लागेल. इथे हेलिकॉप्टर बुडवलेला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. चांगला प्रयत्न तिथे केला गेला होता. झेल पकडू शकला नाही मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तरी 2 धावे इथे पूर्ण करतात फलंदाज भिनार संघाचे आणि 2 धावाने भिनार संघाच्या धावफलकमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 18 वर पोहोचते. या रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच हा झेल खरे तर होता मात्र अंदाज बांधता आला नव्हता चेंडूचा क्षेत्ररक्षकाला. बिनबाद 18 32 लक्षाचा पाठलाग भिनार संघ करतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. आपण सामना पाहतोय या पॉवर शेलर विपक्ष भिनार आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाले एक तर सारंगाव विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये. गुडघ्यापासून फटका केलेला या स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये सोयलेक रिझल्ट मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धाव फलकावर पोहोचते ते 19 वर. आकाश वारगडे पूर्णपणे अनुभवपणाला लावून गोलंदाजी करताना आपण बघतोय. मिस्ट्री गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाने अनेक मैदाने गाजवली आहेत पीसी बोर्ड फॉर्मेटमध्ये आणि ग्रामीण मध्ये चांगली नक्कीच कामगिरी या गोलंदाजाने केलेली आहे. अगदी कव्वाड चषकामध्ये शेलर संघाकडून आकाश वारगडे याची झकास कामगिरी पाहायला मिळाली होती. इथे मात्र हलकासा अपील पंच संमत नाहीत पण पूर्णपणे बीट केलं होतं फलंदाजाला. तिसऱ्या पंचाची नक्कीच मदत इथे मैदानी पंचाने घेतलेली आहे. पायाला चेंडू लागून गेला होता. पुढच्या सामन्यापासून नक्कीच ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असणार आहे कारण टी शर्ट इथून दिल्या जातात मात्र ब्लॅक ट्रॅक घालणं कंपल्सरी असणार आहे. आणि त्या 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. ज्या संघाचे ट्रॅक कंपल्सरी नसेल त्या संघांना 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. यानंतरच्या सर्व संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. काल गोठीकर 20 संघाला पेनल्टीचा सामना करावा लागला होता आणि यानंतर जे नक्कीच संघ जिंकलेले आहेत पुढील सामना जे संघ खेळणार आहेत त्या संघाला देखील ही सूचना असेल की आपले संघ कंपल्सरी एकाच कलरच्या ट्रॅक मध्ये मैदानामध्ये उतरणं बंधनकारक असणार आहे. इथे समोर केले चेंडूला स्टँड अँड डिलेवर चेंडू निघून जात आहे. आमच्या व्यापीला सलामी देणारा स्टेट इट षटकार व्हॉट अ शॉट. व्यापीडायझर नक्कीच मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांना सलामी देणारा षटकार आपण बघतोय. प्रणव भोईरच्या बॅट मधून हा षटकार हे आपण बघू शकतो रिप्ले मध्ये. ओरपीच चेंडू होता आणि त्याच्यावर कमालीचा फटका अगदी सरळ मार्गे आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ स्टॉक सरळ मार्गी फटका. दशरथ पाटील सर सध्या माणसंही सरळ नसतात मग ते सरळ फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 26 धावा 26. दिशा भरकडली आपण पाहू शकता 26 धावा 32 या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या भिनार स्पोर्ट भिनार संघ. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे सरकते धावफलकावर भिनार संघाची 28 वर पोहोचते. 4 धावांची आवश्यकता इथून भिनार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज अखेर इथे बाद होताना आपण बघतोय. प्रणव भोईर याची खेळी संपुष्टात येते. दिनेश गुलवी हा बाद होऊन पॅलमध्ये पडताना मिस्टाईमी फटका होता. इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय भिनार संघ चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. कारण विजयाच्या उंबरठ्यावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इथून फक्त 4 धावांची आवश्यकता आहे भिनार संघाला सामना जिंकण्यासाठी. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 28 14ची सरासरी पाहायला मिळते आणि इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूने फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि हा सामना जिंकलेला या भिनार स्पोर्ट्स भिनार संघाने अभिनंदन भिनार स्पोर्ट्स भिनार ह्याने हडलं का पॉवर शेलर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 4 विकेट ज्यांनी गोलंदाजी करताना चटकवले होत्या. तिसऱ्या षटक घातलं त्यांना 6 धावा खर्च करून तो प्रेम भोईर ठरलाय या सामन्याचा सामना. प्रेम भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रेम भोईर. 4 विकेट घेतली आहे प्रेम भोईरने. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तर प्रेम भोईर यायचं आमच्या मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक पारितोषिक घेण्यासाठी. आणि पुढील जी मॅच आहे एकता सारंगाव विरुद्ध विलास स्मृती राणाल. दोन्ही टीम आपण लक्षात घ्या. मला वाटते फिल्डिंग स्वीकारलेली आहे. विलास स्मृती राणाल टीमने आपली फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि आपले ओपनिंग पेअर रेडी ठेवायचे आहेत. ब्लॅक पॅन्ट ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. ब्लॅक ट्रॅक तुमच्याकडे कंपल्सरी नसेल तर पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच प्रेम इज द मॅन ऑफ द मॅच. सारंगावचे मान्यश्री मोतीरामजी पाटील, त्याच्यानंतर मान्यश्री
विनयजी पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण VIP डाईसवर यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. या परिसरातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य किंवा आजी माजी उपसरपंच, सरपंच असतील, त्यानंतर वरिष्ठ जे नागरिक असतील त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन उपस्थित राहायचं आहे. स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. माननीय श्री दिना पाटील साहेब यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत असेल, जे समन्वयक आहेत शिवसेना ठाणे ग्रामीणचे आणि अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे, ज्यांच्या माध्यमातून या जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच प्रेम आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. विनंती असेल मॅन ऑफ द मॅच प्रेम, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि एकंदरीत 4 विकेट मिळवले आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यामध्ये पारितोषिक आपण बघणार आहोत. कॅप, टी शर्ट्स, बॅग आणि स्नॅक्स हे पारितोषिक असतील. त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच सुरुवातीला मी विनंती करतोय माननीय श्री सुधाकरजी माळी यांना, त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर ही कॅप सुद्धा दिली जाईल, जी स्वर्गीय शंकर महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही कॅप सुद्धा असेल. त्यानंतर आपण बघतोय टी शर्ट दिलं जाईल. माननीय श्री सोहेल शेख यांच्या शुभ हस्ते टी शर्ट स्वर्गीय संतोष माली यांच्या स्मरणार्थ स्व किरण ताई हरीश माली माजी सरपंच मानकोळी यांच्याकडून ही टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर स्नॅक्स असेल. मी विनंती करतोय सोहेल शेख यांना, त्यांच्या शुभ हस्ते हे स्नॅक्स विशाल मारू लोडा अप्पर ठाणे यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे. त्यानंतर ही आकर्षक बॅग सलमान शेख यांच्या शुभ हस्ते दिली जाईल, जी स्पॉन्सर झालेली माजी उपसरपंच पिंपलास युवासेना भिवंडी पंकज घरत साहेब यांच्याकडून. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर ही टी शर्ट्स दिली जाईल, जी स्पॉन्सर झालेली आहे. जॅकेट आहे, जॅकेट स्पॉन्सर झालेली आहे उमाकांतजी पाटील यांच्याकडून स्पॉन्सर असलेली ही जॅकेट. प्रेम, समोर एक मजबूत टीम होती आणि त्या टीम समोर तुम्ही गोलंदाजी करतोय. त्यांच्या टीम मध्ये एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यावेळेस माइंड मध्ये काय विचार होता? नाही, काय विचार तर नव्हता, फक्त मला माझी बॉलिंग टाकायची होती. माझे 6 बॉल टीमसाठी द्यायचे होते, बस इतकंच मी डोक्यात ठेवून बॉलिंग टाकत होतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचा जर परफॉर्मन्स तुमचा होतो तर ते कसं वाटतं मनामध्ये? खूप छान वाटतं. आणि हे आयोजन आहे, फ्री एंट्री स्पर्धा, एवढी मोठी भव्य स्पर्धा अशा आपल्या परिसरामध्ये किंवा आपण पुणे